नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज व्यवहारे एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमचं हार्दिक स्वागत करत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहे एंटोमॉलॉजीमध्ये जे आपण पहिलं लेक्चर बघितलं त्यामध्ये काय बघितलं तर त्यामध्ये आपण पाहिले फायलम आर्थ्रोपोडाचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याच्यामध्ये असणारे 6 क्लास. त्या 6 क्लासपैकी जो शेवटचा क्लास होता तो होता क्लास इन्सेक्टा और हेक्सापोडा. तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे क्लास इन्सेक्टा और हेक्सापोडाचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्यामध्ये असणाऱ्या ऑर्डर्स. तर पहा आपण काय बघत आहे तर क्लास इन्सेक्टा बघत आहे. तर क्लास इन्सेक्टाच्या आतमध्ये आपण स्टडी करतो इन्सेक्टचा. आता क्लास इन्सेक्टा म्हणजेच काय, इन्सेक्टचा स्टडी करतो. ओके, तर आता इन्सेक्ट म्हणजेच काय, एंटोमॉलॉजी म्हणजेच काय, कीटकशास्त्राच्या आतमध्ये आपण करत होतो कशाचा अभ्यास करत होतो, इन्सेक्टचा स्टडी करत होतो. ओके, तर आपण त्याची एंटोमॉलॉजीची डेफिनेशन पाहिली, त्याच्यामध्ये इन्सेक्ट हा वर्ड आला होता. तर आता आपण काय पाहू, इन्सेक्टची डेफिनेशन पाहू. इन्सेक्ट म्हणजेच काय, आता इन्सेक्ट म्हणजेच काय, कीटक. इन्सेक्ट म्हणजेच काय, कीटक. इन्सेक्ट म्हणजेच कीटक. डिफाईन इन्सेक्ट असं जर आपल्याला कोणी विचारलं तर आपण काय सांगणार, द इन्सेक्ट आर द ट्रचेट आर्थ्रोपोड्स in which the body is divided into 3 regions: head, thorax, abdomen, single pair of antennae, 2 pairs of wing, 3 pairs of leg is called as insect. ओके, आता पहा जे मी तुम्हाला डेफिनेशन सांगली इन्सेक्टची, इन्सेक्ट म्हणजेच काय, कीटक. ओके, आणि पेस्ट म्हणजेच काय, कीड. लक्षात ठेवायचं इथून. इन्सेक्ट म्हणजेच काय, कीटक, आणि पेस्ट म्हणजेच काय, कीड. ओके, तुम्ही काय पाहताय आता, जो आपला क्लास इन्सेक्टा और हेक्सापोडा होता त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहताय आपण. त्यामध्ये आपण काय पाहिलं तर अगोदर तर कीटक. ओके, म्हणजेच इन्सेक्टची डेफिनेशन बघितली. आता पहा हळूहळू आपण जाऊ त्याचे कॅरेक्टरिस्टिक्सवर. क्लास आहे 6वा क्लास होता. ओके, 6वा क्लासमध्ये कोणता होता, क्लास इन्सेक्टा और हेक्सापोडा. हेक्सा म्हणजेच काय, 6 लेग असतात. काय असतात, 6 लेग असतात त्याला, म्हणजे 3 पेअर असतात. ओके, पहिलं जे कॅरेक्टर आहे ते आहे द बॉडी इज डिवायडेड 3 डिस्टिंक्ट रिजन. फर्स्ट रिजन इज, फर्स्ट काय आहे, हेड. दुसरा रिजन काय आहे, हे डॉट 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 जे आहे, पहिला आहे रिकामी जागा हेड, दुसरं जे आहे ते आहे थोरॅक्स, आणि तिसरं काय आहे, अबडॉमेन. लक्षात घ्यायचं. द बॉडी इज डिवायडेड इंटू 3 डिस्टिंक्ट रिजन: हेड, थोरॅक्स, अबडॉमेन. हेड, थोरॅक्स, अबडॉमेन 3 रिजन मिळून ते बनलेलं असते. ओके, आता तुम्ही म्हणाल हेड जी रिजन आहे तर हेडचे किती सेगमेंट असते, हेडचे 6 सेगमेंट असतात. हेडचे एकूण 6 सेगमेंट असतात, थोरॅक्सचे एकूण 3 सेगमेंट असतात, आणि अबडॉमेनचे एकूण 11 सेगमेंट असतात. ओके, जर तुम्हाला कोणी विचारलं की इन्सेक्ट जो असतो तो किती सेगमेंटचा असतो तर तिथं काय सांगायचं, 20 सेगमेंटचा इन्सेक्ट असतो. हे झालं पहिलं कॅरेक्टर. ओके, आता दुसऱ्या कॅरेक्टरवर जाऊ. हेड बियर्स जुळलेलं असते हेडले सिंगल पेअर ऑफ अँटिनी. ओके, तर लक्षात घ्या, हेड बियर सिंगल पेअर ऑफ अँटिनी. मी तुम्हाला अगोदर डेफिनेशन मध्ये सांगितलं काय असते तर सिंगल पेअर ऑफ अँटिनी असते. अँटिना तिथं प्रेझेंट असतो, सिंगल पेअर ऑफ अँटिना तिथं प्रेझेंट आहे. इथं आपल्याला दिसत आहे डायग्राम मध्ये की सिंगल पेअर ऑफ अँटिनी आपल्याला तिथं दिसत आहे, आणि ते हेडला जुळलेले असते. ओके, आणि तिसरं पाहता, तिसरं कॅरेक्टर काय आहे तर थोरॅक्स बियर 3 पेअर ऑफ काय असणार, लेग. 3 पेअर्स ऑफ लेग. आता लक्षात घ्या, हा लेग आहे, ही पायाची पहिली जोडी आहे, ही दुसरी जोडी आहे. ओके, आणि ही तिसरी जोडी आहे. लक्षात घ्या. आता जो पार्ट कशाचा आहे, थोरॅक्सला जोडलेला आहे. तर आता पहा, हा थोरॅक्स जो असतो, हा थोरॅक्स याच्यामध्ये 3 पार्ट असतात: प्रोथोरॅक्स, मेझोथोरॅक्स आणि मेटाथोरॅक्स. आता लक्षात घ्या, प्रो मेझो मेटा. प्रोथोरॅक्सले काय असतात, फर्स्ट पेअर ऑफ लेग असते. प्रोथोरॅक्सवर काय असणार, फर्स्ट पेअर ऑफ लेग असते. ओके, मेझोथोरॅक्सवर काय असणार, सेकंड पेअर ऑफ लेग अँड फर्स्ट पेअर ऑफ विंग असते. लक्षात घ्या. प्रोथोरॅक्स आहे फर्स्ट पेअर ऑफ लेग. ओके, मेझोर काय असणार, सेकंड पेअर ऑफ लेग, आणि काय असणार, फर्स्ट पेअर ऑफ विंग. पंखांची काय असते, विंग म्हणजे पंखाची पहिली जोडी तिथं जोडलेली असते. आणि मेटाथोरॅक्सवर थर्ड पेअर ऑफ लेग अँड सेकंड पेअर ऑफ विंग ही मेटाथोरॅक्सवर असते. लक्षात घ्यायचं आहे, थोरॅक्स आहे
तिसरं कॅरेक्टर काय आहे, थोरॅक्स बियर 3 पेअर्स ऑफ लेग अँड युजली 2 पेअर्स ऑफ विंग. काय असणार, 2 पेअर्स ऑफ विंग असणार. प्रो मेझो मेटा. ओके, अशा प्रकारे ते थोरॅक्सचे 3 रिजन असतात, ते लक्षात घ्यायचे. ओके, कोणत्या रिजनवर पहा, लक्षात घ्या, कोणत्या रिजनवर काय असते ह्याच्यावरती प्रश्न विचारू शकतात. ओके, आता पहा चौथं जे आहे, abdomen is devoid of ambulatory appendages and genital opening are situated 8 and 9 segment of abdominal segment. पाहता 8व्या आणि 9व्या सेगमेंटवर जेनायटल ओपनिंग असते आणि ॲम्ब्युलेटरी अपेंडेजेस तिथं असतात. कशामध्ये, तर अब्डॉमेनमध्ये. लक्षात घ्यायचं आहे इथून फक्त, इन्सेक्टमध्ये जी जेनायटल ओपनिंग असते ती 8व्या आणि 9व्या सेगमेंटवर, अब्डॉमेनच्या 8व्या आणि 9व्या सेगमेंटवर काय असते तर जेनायटल ओपनिंग असणारं. 5वं जे कॅरेक्टर आहे ते, दे रिस्पायर बाय मीन्स ऑफ ट्रचिया. ट्रचियामुळे श्वसन त्याचं होते. ओके, ट्रचियामुळं त्याचं काय होते तर श्वसन त्याच्यामुळे होते, रिस्पिरेशन त्याच्यामुळे ऑकर होते. ओके, दे जनरली बाय अंडरगोज मेटामॉर्फोसिस. मेटामॉर्फोसिस म्हणजेच काय, त्याचा एक जो असतो, एक आणि अडल्ट यामध्ये काय असतो, एकचा जशी त्याची साईज असते तशी त्याची अडल्टची वेगळी साईज असते. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये चेंज इन फॉर्म दिसून येते, त्याच्यामधले वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला शेप तिथं दिसून येतात. चेंज इन फॉर्म म्हणजेच काय, मेटामॉर्फोसिस. ओके, आणि 7वं जे कॅरेक्टर आहे, एक्सक्रिशन जे आहे इज मेनली थ्रू माल्फिजियन ट्युब्युल्स. आता ज्या माल्फिजियन ट्युब्युल्स काय आहे, आता माल्फिजियन ट्युब्युल्स हा जो वर्ड आहे ना, हा आपण जेव्हा डायजेस्टिव्ह सिस्टीम शिकू, डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या आतमध्ये माल्फिजियन ट्युब्युल्स येतो आणि हे जे कॅरेक्टर आहे माल्फिजियन ट्युब्युल थ्रू काय करते, एक्सक्रिशन, त्याच्यामध्ये असणारं जे काय सबस्टन्सेस असतील ते रिमूव्ह करायसाठी, एक्सक्रिशन करायसाठी माल्फिजियन ट्युब्युलच्या मदतीने ते काय करतात, त्याच्यामधले अनवॉन्टेड सबस्टन्स ते काय करतात, रिमूव्ह करतात. कशाच्या मदतीनं, माल्फिजियन ट्युब्युलच्या मदतीनं. आणि हे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये येते. पहा आता लक्षात घ्या, आपण ही जी डायग्राम काढली ही ग्रासहॉपरची डायग्राम आहे. ह्या क्लास हेक्झापोडा आणि इन्सेक्टाच्या आतमध्ये काय, ग्रासहॉपर आहे, कॉकरोच आहे, हाऊसफ्लाय आहे, याच्यामध्ये नंबर ऑफ इन्सेक्ट येतात. त्यापैकी आपण टिपिकल काय घेतलं तर ग्रासहॉपर घेतला. आता या ग्रासहॉपरमध्ये हा पहिला जो पार्ट होता हा कशाचा होता, हा हेडचा पार्ट होता. याच्यामध्ये 6 रिजन होते. त्याच्यामध्ये काय, हा जो दिसत आहे हा कंपाऊंड आहे, हा कंपाऊंड आहे, अँटिना आहे. ओके, तर याच्या हा हेडचा रिजन होता. त्याच्यानंतर हा थोरॅक्सचा रिजन आहे. ओके, या थोरॅक्सच्या रिजनमध्ये काय असणार तर प्रो मेझो मेटा. तर प्रो थोरॅक्सवर जे होतं त्याच्यामध्ये काय असणार, फर्स्ट पेअर ऑफ लेग असणार. मेझो थोरॅक्सवर काय असणार, मेझो थोरॅक्सवर काय असणार, सेकंड पेअर ऑफ लेग अँड फर्स्ट पेअर ऑफ विंग असणार. आणि मेटा थोरॅक्सवर काय असते तर थर्ड पेअर ऑफ लेग आणि फर्स्ट पेअर ऑफ विंग तिथं आपल्याला दिसून येतो. ओके, देन त्याच्यानंतर हा तुमचा विंग होता. ओके, हा विंग म्हणजे पंख होते, लेग म्हणजे पाय होते. ओके, देन त्याच्यानंतर हा अब्डॉमेनचा पार्ट होता. हा अब्डॉमेनचा पार्ट किती सेगमेंटचा होता तर 11 सेगमेंटचा होता. त्यापैकी 8व्या आणि 9व्या 8 and 9 सेगमेंट जो सेगमेंट होता त्याच्यावर काय होतं, इन्सेक्टची जेनायटल ओपनिंग तिथं होती. ओके, आणि हा जो शेवटचा पार्ट आहे याला काय म्हणतात, सरसाय. सरसाय त्याला म्हणतात, हे पेअरमध्ये असते. ओके, तर पहा आपण आतापर्यंत काय बघितलं तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लास इन्सेक्टा और हेक्झापोडाचे कॅरेक्टर बघितले आणि एक टिपिकल डायग्राम बघितली, त्याच्यामध्ये काय काय असते तर ते आपण बघितलं. आता आपण पाहू क्लास इन्सेक्टा और हेक्झापोडा अप टू दी ऑर्डर. ओके, तर चला पाहू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघत आहे क्लास हेक्झापोडा और इन्सेक्टा अप टू दी ऑर्डर. तर लक्षात घ्यायचं आहे 29 ऑर्डर क्लास हेक्झापोडा आणि इन्सेक्टामध्ये असतात. किती ऑर्डर आहे, 29 ऑर्डर. त्यापैकी आता लक्षात घ्या, आपण काय बघितलं होतं तर त्याचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे असते. तर पहा, किंगडम कोणता होता तर किंगडम होता ॲनिमिलिया, फायलम होता आर्थ्रोपोडा, सब फायलम कोणता आहे युनिरामिया, क्लास कोणता आहे तर क्लास हेक्झापोडा और क्लास इन्सेक्टा, सब क्लास कोणता आहे म्हणते तर सब क्लास 2 प्रकारचे आहे. सब क्लास कोणते आहे तर अटेरिगोटा आणि टेरिगोटा. तर अटेरिगोटाच्या आतमध्ये एकूण 4 ऑर्डर येतात. अटेरिगोटाच्या आतमध्ये एकूण 4 ऑर्डर आणि राहिलेल्या किती 25 ऑर्डर ज्या येतात त्या टेरिगोटामध्ये येतात. पी सायलेंट असल्यामुळे त्याचा उच्चार टेरिगोटा असा आपण काढतो. तर आता लक्षात घ्या, अटेरिगोटा त्याच्या आतमध्ये एकूण 4 ऑर्डर येतात. अटेरिगोटामध्ये काय असते तर यामध्ये अमेटाबोलस म्हणजे तिथं कोणत्याच प्रकारचं मेटामॉर्फोसिस दिसून येत नाही. ओके, असे जे असतात 4 ऑर्डर, त्या ऑर्डर कोणत्या आहेत तर एकूण 4 ऑर्डर आहे. त्यातली पहिली जी ऑर्डर आहे ती आहे प्रोचुरा. ओके, दुसरी जी ऑर्डर आहे ती आहे कोलंबोला.
ओके, तिसरी जी ऑर्डर आहे ती आहे डिप्लुरा आणि चौथी जी ऑर्डर आहे ती आहे थायसॅनुरा. अशा 4 ऑर्डर आहे आणि त्याचं आता एक्झाम्पल आहे, त्यात आपण एक्झाम्पल पाहू. प्रोचुराचं जे आहे एक्झाम्पल आहे, प्रोचुराचं एक्झाम्पल जे आहे ते प्रोचुरन्स आहे. ओके, आणि लक्षात घ्या डिप्लुराचं एक्झाम्पल काय आहे, तर डिप्लुराचं पण एक्झाम्पल काय आहे, डिप्लुरन्स. लक्षात घ्या. आता पहा कोलंबोला राहिला. पहा पहिल्या जो दुसरी जी ऑर्डर आहे, पहा दुसरी जी ऑर्डर आहे ती कोलंबोला. याचा एक्झाम्पल जे आहे ते आहे स्प्रिंगटेल. जे हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. ओके, नंतर आहे थायसॅनुरा. थायसॅनुराचं एक्झाम्पल काय आहे, सिल्वर फिश हे थायसॅनुराचं एक्झाम्पल आहे. लक्षात घ्या. अटेरिगोटा म्हणजे यामध्ये कोणत्याच प्रकारचं मेटामॉर्फोसिस दिसून येणार नाही. अशा 4 ऑर्डर आहे. 4 ऑर्डरपैकी जे प्रोचुरा होता, प्रोचुराचं एक्झाम्पल होता प्रोचुरन्स. त्याच्यानंतर कोलेम्बोला होता. कोणता बोला, कोलेम्बोला नावाचं जे होतं त्याच्या एक्झाम्पल होतं स्प्रिंगटेल. नंतर डिप्लुरा आहे, डिप्लुराचं एक्झाम्पल काय आहे, डिप्लुरन्स. आणि थायसॅनुराचं एक्झाम्पल आहे सिल्वर फिश. तर लक्षात घ्यायचं स्प्रिंगटेल आणि सिल्वर फिश हे एक्झाम्पल लक्षात घ्यायचे. 4 ऑर्डर इथं झाल्या, 25 ऑर्डर राहिल्या. सेकंड जो आहे सब क्लास कोणता आहे म्हणते, टेरिगोटा. हा पी सायलेंट आहे. टेरिगोटा जो आहे हा आहे मेटाबोलस. मेटाबोलस म्हणजे यामध्ये मेटामॉर्फोसिस दिसून येते. आता पाहू आपण ह्या 25 ऑर्डर कशा डिवाइड होता. ओके, आता जाऊ आपण टेरिगोटावर. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, किंगडम ॲनिमिलिया होता आपला, फायलम आर्थ्रोपोडा होता, सब फायलम युनिरामिया होता, त्याच्यानंतर क्लास इन्सेक्टा, सब क्लास जो आपण पहिला पाहिला तो होता अटेरिगोटा. अटेरिगोटाच्या आतमध्ये 4 ऑर्डर होत्या, त्या आपण पाहिल्या, विथ एक्झाम्पल बघितल्या. आता त्यातले जो दुसरा सब क्लास आहे, ओके, तो आहे टेरिगोटा. ओके, हा टेरिगोटा होता, यालाच आपण मेटाबोलस म्हणत होतो. ओके, त्याच्यामध्ये एकूण 25 ऑर्डर येतात. आता 25 ऑर्डर परत डिवाइड झाला म्हणते आतमध्ये एक्झोप्टेरिगोटा आणि इंडोप्टेरिगोटा. ओके, हे एक्झोप्टेरिगोटामध्ये एकूण 16 ऑर्डर येतात. एक्झोप्टेरिगोटा जो आहे एक्झोप्टेरिगोटा त्याच्यामध्ये एकूण किती येतात, 16 ऑर्डर येतात. आणि एंडोप्टेरिगोटामध्ये एकूण 9 ऑर्डर येतात. एक्झोप्टेरिगोटाचे काही कॅरेक्टर आहे आणि एंडोप्टेरिगोटाचे काही कॅरेक्टर आहे, तर आता ते पाहू आपण. एक्झोप्टेरिगोटामध्ये विंग डेव्हलप होता म्हणते एक्सटर्नली, तर जो एंडोप्टेरिगोटा आहे तिथं विंग डेव्हलप होता इंटरनली. ओके, त्यानंतर दुसरा आहे इथं मेटामॉर्फोसिस सिंपल दिसून येते आपल्याला. ओके, एक्झोप्टेरिगोटामध्ये सिंपल टाईप ऑफ मेटामॉर्फोसिस दिसून येते, तर एंडोप्टेरिगोटामध्ये कंप्लीट मेटामॉर्फोसिस दिसून येते. ओके, होलो मेटामॉर्फोसिस आपल्याला तिथं दिसून येते. त्याच्यानंतर इमॅच्युअर स्टेज जी असते त्याला निम्फ म्हणतात. इमॅच्युअर स्टेज निम्फ दिसून येते. निम्फले आपण काय म्हणतो, पिल्ले असं म्हणतो. ओके, पिल्ले जे असतात अंडी, पिल्ले, प्रौढ. ओके, अंडी, पिल्ले, प्रौढ अशा प्रकारचे तिथं निम्दी म्हणजेच काय आपल्याला पिल्ले दिसून येतात. ओके, दुसरं जे आहे ते इमॅच्युअर स्टेज. इमॅच्युअर स्टेज कशी असते, डिफरंट असते म्हणते. त्याच्या स्ट्रक्चर, त्याच्या अडल्टचं स्ट्रक्चर आणि हॅबिटॅटनुसार पेक्षा ती काय असते, वेगळी तिथं दिसून येते. प्युपल स्टेज इकडे अब्सेंट असते. प्युपल स्टेज अब्सेंट असते, इकडे प्युपल स्टेज काय असते, प्रेझेंट असते. ओके, तर लक्षात घ्या हे झालं एक्झोप्टेरिगोटा आणि एंडोप्टेरिगोटा. एक्झोप्टेरिगोटामध्ये 16 ऑर्डर येतात, एंडोप्टेरिगोटामध्ये 9 ऑर्डर येतात. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचे जे ऑर्डर आहे ते आपण इथं घेत आहे. तर लक्षात घ्यायचं आहे, आपण पाहत आहे आता एक्झोप्टेरिगोटा. एक्झोप्टेरिगोटावर आपण फोकस करू. लक्षात घ्या, हा एक्झोप्टेरिगोटा, हा एंडोप्टेरिगोटा. ओके, एक्झोप्टेरिगोटाच्या आतमध्ये काही महत्त्वाच्या ऑर्डर आहे ते आपण बघू आणि एंडोप्टेरिगोटाच्या आतमध्ये काही महत्त्वाच्या ऑर्डर आहे त्या पाहू आपण. ओके, तर लक्षात घ्या जे एक्झोप्टेरिगोटा आहे, एक्झोप्टेरिगोटाच्या आतमध्ये एकूण 16 ऑर्डर येत होत्या. त्या 16 ऑर्डरपैकी ज्या आपल्याला ॲग्रिकल्चर पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाच्या आहे त्या ऑर्डर आता तुम्हाला मी सांगतो. तर त्या कोणत्या आहे, पहिली जी ऑर्डर आहे म्हणते ती आहे ओडोनाटा. ओडोनाटाच्या आतमध्ये ड्रॅगन फ्लाय आणि डॅम्सन फ्लाय येतात. ओके, नंतर दुसरी जी ऑर्डर आहे ती आहे ऑर्थोप्टेरा. ऑर्थोप्टेराच्या आतमध्ये काय येते म्हणते, ऑर्थोप्टेराच्या आतमध्ये येते आपला ग्रॉसहॉपर. ओके, त्याच्यानंतर आहे म्हणते तिसरी जी ऑर्डर आहे ती आहे डिक्टोप्टेरा. डिक्टोप्टेराच्या आतमध्ये काय येतो, तो कॉक्रोच येतो. ओके, कॉक्रोच जो आहे तो डिक्टोप्टेराच्या आतमध्ये येतो. त्याच्यानंतर आहे आयसोप्टेरा. आता हे जी चौथी जी ऑर्डर आहे आयसोप्टेरा, आयसोप्टेराच्या आतमध्ये वाळविलेस आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो आपण टर्माइट्स असं म्हणतो. ओके, देन त्याच्यानंतर 5वी जी ऑर्डर आहे ती आहे थायसॅनोप्टेरा. ओके, थायसॅनोप्टेराच्या आतमध्ये येतात म्हणते थ्रिप्स. ओके, म्हणजेच त्याला आपण म्हणतो फुलकिडे. जी शेवटची ऑर्डर आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे ॲग्रिकल्चर पॉईंट ऑफ व्ह्यूनं, ती आहे हेमिप्टेरा. हेमिप्टेराच्या आतमध्ये येतात ॲफिड, जॅसिड, व्हाईट फ्लाय आणि रेड कॉटन बग. हे काय येतात, हे हेमिप्टेराच्या आतमध्ये येतात. ओके, हे झालं
एक्झोप्टेरिगोटा. आता पाहू आपण एंडोप्टेरिगोटा. एंडोप्टेरिगोटाच्या आतमध्ये एकूण 9 ऑर्डर आहे. 9 ऑर्डरपैकी ज्या आपल्या ॲग्रिकल्चर पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्यात महत्त्वाच्या ज्या ऑर्डर आहेत त्या आहे एकूण 5 ऑर्डर. त्याच्यापैकी पहिली जी ऑर्डर आहे म्हणते ती आहे न्यूरोप्टेरा. हे न्यूरोप्टेरा जी आहे, न्यूरोप्टेराच्या आतमध्ये लेसविंग. लेसविंग म्हणजेच काय, आपला क्रायसोपरला कार्निया जो होता तो तिथे येतो. ओके, त्याच्यानंतर दुसरी आहे म्हणते हॅमिनोप्टेरा. हॅमिनोप्टेरा नावाची जी ऑर्डर आहे त्या ऑर्डरमध्ये हनीबी, त्याच्यानंतर जे सोशल इन्सेक्ट आहे, वास, गांधील माशी, अँट असे जे सोशल इन्सेक्ट आहे ते हॅमिनोप्टेरा ऑर्डरच्या आतमध्ये येतात. लक्षात घ्या, मधुमक्षिका जी आपली हनीबी आहे ती येते हॅमिनोप्टेरा ऑर्डरच्या आतमध्ये. ओके, आणि आपण जे पहिलं लेक्चर बघितलं, एंटोमॉलॉजीचं जे पहिलं लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं की इंडियन हनीबीची जी सिस्टमिक पोझिशन आहे ती आपण तिथं बघितली. ओके, तर जी तिसरी ऑर्डर आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाची, ती सगळ्यात महत्त्वाची ऑर्डर आहे लेपिडोप्टेरा. ह्या लेपिडोप्टेराची लक्षात घ्या, लेपिडोप्टेराच्या आतमध्ये मॉथ आणि बटरफ्लाय येतात. ओके, चौथी ऑर्डर आहे म्हणजे कोलिप्टेरा. कोलिप्टेराच्या आतमध्ये बिटल्स आणि व्हिविल्स येतात. ओके, पाचवी जी ऑर्डर आहे ती आहे डिप्टेरा. डिप्टेराच्या आतमध्ये ऑल फ्लाईज तिथं येतात एक्सेप्ट मस्टर सॉ फ्लाय. मस्टर सॉ फ्लाय ही हॅमिनोप्टेरा ऑर्डरमध्ये येते. लक्षात घ्यायचं आहे, हा ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके, तुमच्या एक्झाममध्ये येणारा ऑब्जेक्टिव्ह आहे. मस्टर सॉ फ्लायची ऑर्डर काय आहे तर ती हॅमिनोप्टेरा आहे. ओके, आता आपण विथ एक्झाम्पल बघू. पहा, लक्षात घ्या, आता जे मी सांगितलं ते आता लक्षात घ्यायचं. हां, तर पहा, याच्यातली 16 ऑर्डरपैकी सगळ्यात पहिली जी महत्त्वाची होती ती आहे ओडोनाटा. ओडोनाटामध्ये काय येते, ड्रॅगन फ्लाय अँड डॅमसन फ्लाय. ओके, ड्रॅगन फ्लाय आणि डॅमसेल फ्लाय. ओके, डॅमसन फ्लाय येते. ऑर्थोप्टेरा आहे. ऑर्थोप्टेराच्या आतमध्ये काय येतो, आपला ग्रास ऑपर येतो. ग्रास ऑपर तिथे येतो. डिक्टोप्टेरा आहे, याच्यामध्ये कॉक्रोच येतो. ओके, कॉक्रोच येतो तुमचा. आयसोप्टेरामध्ये लक्षात घ्या, आयसोप्टेरामध्ये येते टर्माइट्स. तर आता टर्माइट्स बद्दल लक्षात ठेवा, टर्माइट्स म्हणजे वाळवी. ओके, ही वाळवी खूप महत्त्वाची आहे. हां, देन त्याच्यानंतर थायसॅनोप्टेरा. आता लक्षात घ्या, थायसॅनोप्टेरा म्हणजेच काय, थ्रिप्स. थ्रिप्स म्हणजेच काय, फुलकिडे. हे लय महत्त्वाचं आहे. ओके, याला आपण काय म्हणतो, फुलकिडे असं म्हणतो. फुलकिडे म्हणतो थ्रिप्सला. त्याच्यानंतर हेमिप्टेरा. आता हेमिप्टेरामध्ये लक्षात घ्या, ॲफिडिन. ॲफिड म्हणजेच काय, मावा. नंतर जॅसिडिन, याला म्हणतात तुडतुडे. ओके, आणि नंतर व्हाईट फ्लाय, याला म्हणतात पांढरी माशी. पांढरी माशी. आणि बगात बग कोणता, रेड कॉटन बग. बगात बग कोणता असते तर रेड कॉटन बग. हे सगळे कशामध्ये येतात तर हेमिप्टेरामध्ये येतात. ॲफिड, जॅसिड, व्हाईट फ्लाय आणि रेड कॉटन बग. लक्षात घ्यायचं आहे. हां, इथून हे हेमिप्टेरा सगळ्यात महत्त्वाची ऑर्डर आहे. आता ह्या ज्या ऑर्डर आहे ह्या सगळ्या झाल्यामध्ये एक्झोप्टेरिगोटाच्या. आता पाहू आपण एंडोप्टेरिगोटाच्या ज्या 9 ऑर्डर होत्या त्याच्यापैकी कोणत्या 5 महत्त्वाच्या. तर पहिली आपण न्यूरोप्टेरा पाहिली. न्यूरोप्टेरामध्ये लेसविंग. लेसविंग म्हणजेच काय, क्रासओपरला कार्निया जो असतो आपला तो. नंतर पाहिले आपण हॅमिनोप्टेरा. हॅमिनोप्टेराच्या आतमध्ये मी तुम्हाला सांगितलं हनीबी आहे. ओके, नंतर वास आहे म्हणजेच गांधील माशी आहे. देन त्याच्यानंतर काय म्हणतं, अँट आहे. ओके, आणि आणखी एक ऑब्जेक्टिव्ह सांगितला मी इथं, त्याचं नाव आहे मस्टर्ड सॉ फ्लाय. ही एकमेव अशी फ्लाय आहे की हॅमिनोप्टेरामध्ये येते. ही पेस्ट कॉझिंग आहे. ओके, हे काय करते, आपलं जे पीक आहे मस्टर्डचं त्याच्यावरती ती येते. लक्षात घ्या. ओके, तर आता लेपिडोप्टेरा आहे. लेपिडोप्टेरा जी आहे, लेपिडोप्टेराच्या आतमध्ये बटरफ्लाय आणि मॉथ येतात. बटरफ्लाय आणि काय येतात, मॉथ येतात. लेपिडोप्टेरा आहे. तुम्हाला एक्झाम्पल लक्षात आलं, काय अडचण नाही. आता हां, एक्झाम्पल लक्षात आलं. लेपिडोप्टेराची जी लार्वा असते, ओके, लेपिडोप्टेराची जी अडी असते, लार्वा म्हणजेच काय, अडी जी असते त्याला आपण कॅटरपिलर असं म्हणतो. काय म्हणतो, कॅटरपिलर असं म्हणतो. पहा, लेपिडोप्टेराची जी लार्वा असते त्याला आपण कॅटरपिलर असं म्हणतो. आणि त्याच्यात बटरफ्लाय आणि मॉथ येतात. बटरफ्लाय म्हणजे दिवसा जे दिसतं आपल्याला ते बटरफ्लाय फुलपाखरं, आणि रात्री जे दिसतं आपल्याला लाईटा जो येतात ते असतात मॉथ. ओके, मध्ये सगळ्यात महत्त्वाची कोलेप्टेरा. या कोलेप्टेरामध्ये सगळे बिटल्स येतात आणि व्हिविल्स येतात. ओके, बिटल्स आणि व्हिविल्स त्यामध्ये येतात. तर याच्यामध्ये कोलेप्टेरा ऑर्डर म्हटली की व्हाईट ग्रब नावाची येते. व्हाईट ग्रब कशी असते, अशा प्रकारची अडी येते. ओके,
आणि याला काय असते फक्त थोरॅसिक 3 पेअर ऑफ लेग असतात. थोरॅसिक सी आकाराची येते, व्हाईट ग्रब. ओके, आणि होलोट्रॅचिया सेरेटा नावाची. ओके, हे होलोट्रॅचिया सेरेटा जी आहे म्हणते ती बिटल्स आणि व्हिविल्स आणि याच्यामधली जी लार्वा असते, ओके, त्याला आपण ग्रब असं म्हणतो. काय म्हणतो? ग्रब असं म्हणतो. काय म्हणतो? ग्रब. ग्रब त्याला आपण म्हणतो. कोलेप्टेराची जी लार्वा असते त्याला आपण ग्रब असं म्हणतो आणि त्याच्यामध्ये बिटल्स आणि व्हिविल्स येतात. नंतर आहे म्हणते डिप्टेरा. आता लक्षात घ्या. ओके, डिप्टेरा. आता डिप्टेरा जी आहे, डिप्टेरामध्ये काय दिसून येते म्हणते? डिप्टेरा जी आहे, डिप्टेरामध्ये ऑल फ्लाय दिसून येतात. सगळ्या ज्या तुमच्या फ्लाय आहे, ओके, त्या सगळ्या इथं दिसून येतात. ओके, याच्यामध्ये याची जी लार्वा आहे, डिप्टेराची जी लार्वा असते त्याला आपण काय म्हणतो? मॅगॉट म्हणतो. मॅगॉट आपण त्याला म्हणतो. लक्षात घ्यायचं. आता हे काय होतं माहिती आहे का? याच्यामध्ये कम्प्लीट मेटामॉर्फोसिस दिसून येते. म्हणजे हे जे एक्झोप्टेरिकोटा होता याच्यामध्ये काय दिसेल? एग, लार्वा, प्युपा, अडल्ट असे 4 स्टेजेस दिसून येतात. ओके, याला आपण काय म्हणतो? अंडी, अळी, कोश, पतंग. अशा प्रकारच्या आपल्याला 4 अवस्था इथं दिसून येतात. तर पहा, जो हेमी मेटाबोलस म्हणजे हेमी म्हणजे अर्धवट, होलो म्हणजे कंप्लीट. ओके, हेमीमध्ये काय दिसून येते आपल्याला? एग दिसून येतो, नंतर निम्फ दिसून येतो, ओके, आणि अडल्ट दिसून येतो. ओके, तर आता लक्षात घ्या. तुमचा मावा, तुडतुडे, नंतर पहा मावा, तुडतुडे, फुलकिडे जे असतील आणि रेड कॉटन बग त्याच्यामध्ये 3 स्टेजेस दिसून येतात आपल्याला. ओके, याला म्हणता अंडी, याला म्हणता पिल्ले आणि प्रौढ. ओके, एग, निम्फ आणि अडल्ट हे हेमी मेटाबोलस इन्सेक्ट जे होते त्याच्यामध्ये काय 3 स्टेजेस दिसून येतात आपल्याला. 3 स्टेजेस कोणती? एग, निम्फ, अडल्ट. त्यालाच आपण काय म्हणतो? अंडी, पिल्ले, प्रौढ असं म्हणतो. आणि 4 स्टेजेस दिसून येतात आपल्याला. त्याच्याला आपण काय म्हणतो? एग, लार्वा, प्युपा, अडल्ट. ओके, अंडी, अळी, कोश, पतंग अशा प्रकारे आपण त्याला म्हणतो. लक्षात घ्यायचं. जर ही लार्वा जी आहे, लार्वा ही जर लेपिडोप्टेरा ऑर्डरची जर असली तर त्याला आपण कॅटरपिलर असं म्हणतो. ती जर कोलेप्टेरा ऑर्डरची असली तर त्याला आपण ग्रब असं म्हणतो. आणि ती जर डिप्टेरा ऑर्डरची जर असली तर त्याला आपण काय म्हणतो? मॅगॉट असं म्हणतो. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही एक अडचण येत असल्यास तुम्ही तिथं कमेंट करा. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.